आता हितेश गेलाय ते वरती, कारण ती मूर्तीची साईज तुम्ही बघता खूपच मोठी आहे हाईट. तर आता इथे वरती काम चालू आहे. तर हितेश आता काय काम चालू आहे तिथे? ते आपले यांचे गणपतीचे जट बनवते केस. ओके. ते प्रॉपर सर्व मूर्ती झालेली आहे, फक्त हातात शंख बाकी आहे आणि इथे चंद्र आहे. तो चंद्र बनवायचा आणि लास्टची स्टेप जट राहिलेली होती, ते आता पूर्ण केल्यात मी. हा लालबागचा राजा आहे, हा 15 फूट आहे. चला आता आपण बघतोय का मूर्ती आता रेडी कशा होतात. तर पहिली स्टेप काय असते? पहिली स्टेप आपले मूर्ती घासली जाते प्रॉपर. ओके. प्रॉपर घासली जाणार, त्याच्यानंतर ते जे खड्डे होल असतात ते भरले जातात आणि आपले मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. अच्छा, बघू शकता किती सुंदर अशा मूर्ती आहेत. आणि तुम्ही या मूर्ती अशी सजून पण देता, पेट्या वगैरे? हो, सजून पण देतो. बघू शकता खूपच सुंदर अशी मूर्ती सजवलेल्या आहेत. नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी राज पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय राज पाटील ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो तुर्भ्या गावातील एकमेव असं ठिकाण जिथे मोठमोठ्या गणपतीची मूर्ती आणि देवींची मूर्ती पण इथे रेडी करून देतात. सो आपण आलो आहे म्हात्रे कला केंद्र तुर्भे गाव, आणि म्हात्रे कला केंद्राचे ओनर आणि मूर्तिकार आपल्यासोबत आहेत, हितेश म्हात्रे. तर आपण त्यांच्याकडून सर्व काही जाणून घेणार आहोत की मूर्ती कशी रेडी होते आणि किती टाईम लागतो आणि किती मेहनत असते. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो हितेश, तुझं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर पहिला प्रश्न तुझा हा असेल का तुला ही कला कधीपासून तुम्हाला आवडायला लागली? म्हणजे का तुला कधीपासून असं वाटलं का मी मूर्ती बनवू शकतो? मला तर पहिल्यापासून ही कला आवडते, छोटेपणापासून. की मी घरी बोलणी पण खायचो तेवढीच आईवडिलांची, का माती घरात घाण व्हायची, येते घरी गणपती बनवायचो मी. तेव्हापासून मला आवड होती आणि एक इच्छा होती का आपलं कारखाना स्वतःचं व्हावं, आणि वडिलांची पण इच्छा होती माझ्या का स्वतःचं काहीतरी व्हावं. तर मला ते पण सजेशन माझे वडिलांनी दिले. कारखान्याचं नाव काय ठेवायचं, तेव्हा आमचं नाव म्हात्रे आहे आडनाव. मग पप्पा बोलले का म्हात्रे कला केंद्र म्हणून चालू करूया. तेव्हा त्यांनीच मला एक असं पॅम्पलेटवर बनवून आणलं का हा बॅनर करूया. तशा पद्धतीने मी सुरुवात केली. आणि पहिले मी दुसरे इथे पण म्हणजे बोलवायचे मला करायला, तेव्हा मी जायचो तिथे पण स्वतःचा काय बिझनेस असलं तर चांगलं असतं. सुरुवात कशी झाली? म्हणजे छोट्या गणपतीपासूनच सुरुवात? छोट्या गणपतीपासून मी 2008ला सुरुवात केली. तेव्हापासून छोटे मूर्ती करायचो, म्हणजे 10-12 फुटापर्यंत करायचो. पण आता 3 वर्ष झाली का मी पहिला गणपती केला आपला हा लालबाग केला. त्याच्यानंतर दुसरा 2 गणपती होते माझ्याकडे. एक मोराचा राजा होता. ते 2 गणपती मी बनवले गेल्या वर्षी. तेव्हापासून मला रिस्पॉन्स चांगला भेटला. गेल्या वर्षी माझे अजून 10 मूर्त्या झाल्या, मला 8 मूर्त्या नवीन वाढल्या मोठ्या जे बनवतो ते प्रॉपर. आणि आता आपल्याकडे लेटेस्ट किती फुटापर्यंत मूर्ती आहे? आता आपली 16 फुटापर्यंत मूर्ती आहे मल्हार म्हणून. ओके. ती यंदाची म्हणजे मला वाटतोय का थोडीशी चांगली झालंय. तर बघूया अजून रिस्पॉन्स काही. सर्वात मोठीच मूर्ती आहे? हो, सर्वात मोठीच मूर्ती आहे. आणि जर पुढच्या वर्षी काही मंडळांनी मला चान्स दिलं का 25 फुटापर्यंत पण मी बनवू शकतो. 25 ते 30 असेल ती पण बनवू शकतो. पण एक संधी दिली तर चांगलं काहीतरी करून दाखवेल. नक्कीच. यांचं काम भरपूर मी बघितलंय आणि बघत राहिलोय. यांचं काम खूप अप्रतिम आहे. सुंदर अशा मूर्त्या बनवतात. तर यांना काम असंच भेटत राहू हीच आपली ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत का मूर्ती कशी बनते, म्हणजे एक प्रोसेस आपण बघणार आहोत का स्टार्टिंगला मूर्ती कशी असते आणि त्याच्यात काय काय आपण करता येतं. आणि दुसरी गोष्ट, आता गणपतीच्या आगमनाला फक्त 1 महिना राहिलेला आहे. तर 1 महिन्याच्या आतमध्ये तू बुकिंग घेतो का? 1 महिन्याच्या आतमध्ये तर बुकिंग नाही घेत मी. म्हणजे जर रेडी असतील रेडी असतील तर घेतो. अच्छा. पण हे मूर्त्या मोठ्या मूर्त्या पहिलेच ऑर्डर दिल्या तर बनवण्यात जाते, कारण की त्यांना वेळ लागतो. अच्छा. आणि सार्वजनिक मूर्तीसाठी आपल्याला किती टाइम अगोदर आपल्याला बुकिंग करावं लागतं? आपले तरी अगोदर 3 महिने पहिले अगोदर बुकिंग केली तर चांगली असते. कारण की आम्हाला पण टाइम भेटतो. कसं आम्हाला पण कॅल्क्युलेशन करायला लागतो का एवढ्या मूर्त्या होतील का नाही. बरोबर. चला मग आता आपण जाऊया, एक आपण मूर्ती बघूया की कशी असते. आता आपण पहिला तुम्हाला सार्वजनिक गणपतीच्या मूर्त्या आपण दाखवणार आहोत की किती मोठमोठ्या मूर्त्या इथे आहेत. त्याच्यानंतर आपण घरगुती गणपती आहेत त्या साईडला आहेत.
त्यांचं आपण एक आपण प्रोसेस बघणार आहोत का कसं ते गणपती रेडी होतो, कसं कसं पेंट चढवतात आणि कसं काय काय होते, त्याच्यामध्ये किती मेहनत असते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. चला आता पहिला मला सार्वजनिक गणपती मूर्तीची आपण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. चला आता आपण मोठमोठ्या मूर्त्या जे इथे रेडी झालेल्या आहेत, रेडी म्हणजे आपण फिनिशिंग केलेले आहेत ते तुम्हाला दाखवतोय मी. तर पहिली मूर्ती आहे आपल्यासोबत, तिचं आपलं नाव सांग, कुठली मूर्ती? ही तेजूगाय म्हणून गणपती आहेत. हां तर ते मला माझ्याकडे फोटो घेऊन आले. ते पनवेलचं मंडळ आहे अच्छा. आणि ती प्रॉपर बनवायचे हे केलेलं आहे आणि मी प्रॉपर बनवायचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे त्यांनी तुम्हाला फक्त फोटो दिलाय. हां, फोटो दिले, फोटोप्रमाणे मी बनवले. अच्छा. ही पहिली मूर्ती ही किती फुटाची असेल? ही 10 फूट आहे. ओके. आणि त्याच्याच बाजूला बघता तुम्ही, ही पण खूप मोठी आहे. त्या ह्या मूर्तीचं नाव? ह्या मूर्तीचा गणपती पाड्याची मूर्ती आहे. ओके. ती 13 फुटापर्यंत मूर्ती आहे प्रभावल सहित. बघू शकता तुम्ही. आणि या साईडला पण आहे, हा लालबागचा राजा आहे. हा 15 फूट आहे. आणि हा तुम्ही बघू शकता लालबागचा राजा. ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये पण येत नाही, एवढी मोठी मूर्ती आहे, बघू शकता. आणि या वर्षाची सर्वात मोठी मूर्ती म्हात्रे कला केंद्रामध्ये आलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी खालूनच, बघू शकता किती मोठी आहे ती. बघू शकता भरपूर मोठी आहे. आणि बाकीच्या या साईडला ही मूर्ती कोणाची आहे, म्हणजे कोणी बुक केली? ही मूर्ती शीतलादेवी, आपला शीतलादेवी मित्रमंडळ जुगाव. बघू शकता तुम्ही, जू गावातून आपल्याला ऑर्डर आलेली आहे. आणि बाकी इथे पण शीतलादेवी आणि एक दंत मित्रमंडळ काहीतरी नाव आहे. अच्छा. आणि या साईडला पण तुम्ही बघताय भरपूर अशा मूर्त्या आहेत. तर हे झाले सार्वजनिक गणपती. आणि आपल्याला आता आपण घरगुती जे गणपती मूर्ती आहेत त्या साईडला आहेत, तर आपण तिथे जाऊया. चा बोर्ड म्हात्रे कला केंद्र तुर्भेगाव नंबर पण आहे. त्यास तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही बघू शकता, हा मेन एंट्री आहे. हायवेवरून तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये यायचं आहे. इथे मच्छी मार्केट आहे आणि वॉर्ड ऑफिसचं काम चालू आहे. इथे बघता तुम्ही म्हात्रे कला केंद्र, आणि इथेच तुम्हाला बुकिंगसाठी यावं लागेल. आणि इथे पण तुम्ही बघू शकता बाप्पाचे सोंड लावण्याचं काम सुरू आहे. इथे तुम्ही बघताय, जेव्हा साच्यातून मूर्ती बाहेर काढतात तेव्हा अशी एक्स्ट्रा लेअर राहते, ती या मशीनद्वारे काढावी लागते. चला आता आपण बघतोय का मूर्ती आता रेडी कशा होतात. तर पहिली स्टेप काय असते? पहिली स्टेप आपले मूर्ती घासलेली जाते प्रॉपर. ओके. प्रॉपर घासली जाणार. त्याच्यानंतर ते जे खड्डे होल असतात हां. ते भरले जातात. अच्छा. त्याच्यानंतर व्हाईट पेंट होतो. व्हाईट पेंट पण त्याच्यानंतर घासलं जातं. त्याच्यानंतर बॉडी कलर होतो आणि शेडिंगची प्रोसेस. हे तर चालू आहे ते काय आहे? हे बॉडी कलर मारतो अच्छा, हा, तो, पण body आता color. प्लॅस्टिक पेंट मारतोय पहिले. ओके. त्याच्यानंतर बॉडी कलर मारणार. आणि याच्यानंतर काय करतात? बॉडी कलर मारल्यानंतर मी तिथे वरती शेडिंगला घेतो. इथे शेडिंग बघू शकता, इथे शेडिंग म्हणजे ही स्टेप 3 आहे बरोबर. हां, तिसरी स्टेप हे झाल्यानंतर शेडिंग झालेले आहेत. हां, आणि शेडिंग झाल्यानंतर हे पंचकलर मारले जातात. बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती. ही रेडी आहे. ही रेडी नाही, अजून तिला गोल्डन बाकी आहे. अच्छा. खालचं बेस सोनं वगैरे आहे त्याला, सोनं वगैरे आहे. तरी पण तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती दिसते. याच्यानंतर गोल्डन मारल्यानंतर हे आपल्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. अच्छा, बघू शकता किती सुंदर अशा मूर्ती आहेत. आणि तुम्ही या मूर्ती अशी सजून पण देता, पेट्या वगैरे? हो, सजून पण देतो. बघू शकता खूपच सुंदर अशी मूर्त्या सजवलेल्या आहेत आणि डिस्प्लेला ठेवलेल्या आहेत. बघू शकता म्हणजे असे बुक केल्यावर असे टॅग लावतात बरोबर ना? बघू शकता म्हणजे महादेवाच्या अवतारात आहेत. अजून बाकी भरपूर अशा मूर्त्या आहेत तिथे बघू शकता पूर्ण. इथे पण बघताय. हे शेडिंग केलेले ठेवलेले आहेत.
त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जसं ते इथे गोल्डन कलर येणार, बाकी भरपूर काही आहे काम पेंडिंग आहे. आणि आपल्याला ही मूर्ती घरगुती मूर्ती रेडी होण्यासाठी किती टाईम लागतो? घरगुती मूर्ती रेडी होण्यासाठी भरपूर टाईम लागतो. मोठ्या होतात तेवढेच जास्त वेळ मला छोट्यात लागतात. अच्छा, असं आणि का? छोट्यात काम पण भरपूर भरपूर असतं. असतं. हो. अच्छा. छोटे छोटे होल बिल दिसतात ते बरोबर. फिनिशिंग मध्ये त्यांना वेळ जातो. अच्छा, आणि म्हणजे मोठ्या मूर्त्या 3 ते 4 दिवसात पेंटिंग होऊन जातात. अच्छा. आणि आखणी वगैरे तुम्हीच करता? हो, मीच करतो. ओके, बघू शकता guys. किती सुंदर आखणी आहे. आणि आपल्याला जर गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायची असतील तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तर मी देतो, तर कॉन्टॅक्ट नंबर एकदा तुम्ही सांगा ना. 9867474975. आणि इथे यायचं असेल लोकांना, इथे मूर्त्या बघायच्या असतील, तुमचं काम बघायचं असेल तर कुठे यायला लागेल? आपल्या शॉपला यायला लागेल. ॲड्रेस? हाऊस नंबर 1571, सेक्टर 22, तुर्बेगाव, नवी मुंबई. आणि आपलं इथे जवळपास मच्छी मार्केट आहे आणि वॉर्ड ऑफिसचं इथे काम पण चालू आहे, तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता, इथे भेट देऊ शकता. तर आता आपण बघणार आहोत मोठ्या मूर्त्यामध्ये काय काय काम आपण आता करणार आहोत, तर तिथे जाऊया डायरेक्ट. आता हितेश गेला आहे तिथे वरती, कारण ती मूर्तीची साईज तुम्ही बघता खूपच मोठी आहे, हाईट. तर आता इथे वरती काम चालू आहे. तर हितेश आता काय काम चालू आहे तिथे? ते आपले यांचे गणपतीचे जट बनवते, केस. ओके. ते प्रॉपर सर्व मूर्ती झालेली आहे, फक्त हातात शंख बाकी आहे. आणि इथे चंद्र आहे, हां. तो चंद्र बनवायचा आहे. आणि लास्टची स्टेप जट राहिलेली होती, ते आता पूर्ण केल्यात मी. ओके, बघू शकता तुम्ही. तुम्हाला समोरून एकदा दाखवत. खूपच अशी मोठी मूर्ती. वाईट पण चला गाईस, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.